नमस्कार मित्रांनो, क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, बाईला लागला ठोक्याचा लळा, त्यानेच आवळला तिचा गळा. ही घटना भडगाव तालुका गडहिंग्लज येथील प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी वय वर्ष 34 हा गवंडी काम करत असे. तो तो गवंडी काम करत असल्याने परिसरातील अनेक बांधकामाचे कामे तो घेत होता. या कामासाठी त्याला मजुराची गरज भासत होती. हाताखाली माल करून देण्यास व मजूर गवंडी त्याला लागत असे. तो चांगल्या प्रकारे बांधकाम करत असल्यामुळे त्या क्षेत्रात त्याचा जम बसला होता. त्याच गावात राहणारी सुनीता संजय केसरकर वय वर्ष 40 ही महिला बांधकामाच्या कामावर मजुरीने जात असे. ती महिला मजुरीच्या कामासाठी प्रवीण याच्याकडे काम करण्याकरिता आली होती. त्याने तिला आपल्याकडे काम दिले व कामाच्या निमित्ताने त्या दोघांचे रोजच बोलणे चालणे होऊ लागले होते. अविवाहित असलेला प्रवीण हा स्त्री सुखापासून वंचित होता. त्याचे काही लग्न झाले नव्हते. तोही आपली कामवासनीची आग शांत करण्यासाठी एखादी महिला शोधत होता. तर तितक्या त्याची नजर सुनीतावर पडली. तोही तिच्याशी जास्तच लगट करू लागला होता. सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या सुनीताच्या लक्षात हा प्रकार आला. तो तिला चांगले पैसे देत होता. हळूहळू तिचाही पाय घसरला. तो विवाहित होता, चांगली कमाई करत होता आणि आपुलकी दाखवत असल्यामुळे तिचा त्याच्यावर विश्वास बसला आणि तो तिला आधार वाटू लागला. येथेच ती चुकली आणि प्रवीण याने अखेर आपला डाव साधला. त्या दोघांमध्ये अनैतिक शरीर संबंध सुरू झाले. बांधकामाचे काम संपल्यानंतर परत येताना ते दोघे एका निर्जन ठिकाणी जाऊन अनैतिक शरीर संबंध प्रस्थापित करू लागले. ती महिलाही शरीर सुखापासून वंचित होती. तिलाही शरीर सुख हवे होते. दोघांनाही एकमेकांची गरज असल्यामुळे दोघेही मनसोक्त शरीर संबंध ठेवू लागले. गेल्या 5-6 वर्ष त्यांचे अनैतिक शरीर संबंध सुरू होते आणि त्याच दरम्यान प्रवीण यांचे लग्न झाले. तेव्हापासून तो सुनीता हिच्याशी शरीर संबंध करण्यास टाळाटाळ करू लागला. आपल्याला आयुष्यभर सांभाळण्याचे वचन देणाऱ्या प्रवीणने आता रूप बदलल्याने सुनीता ही खूप संतापली होती आणि मग त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले. प्रवीणचे लग्न झाल्यानंतर त्याने हे आपले अनैतिक शरीर संबंध कमी करण्याचा प्रयत्न केला, पण सुनीता ही काही त्याचा पिच्छा सोडत नव्हती. तो भेटायला येत नसल्याने व खर्चाला पैसे देत नसल्याने ती प्रवीणला धमकावत होती. तू मला भेटायला आला नाहीस तर आपल्या अनैतिक संबंधाची माहिती तुझ्या घरी तुझ्या बायकोला सांगून तुझी बदनामी करेन, अशी ती त्याला ब्लॅकमेल करू लागली. तिने आपल्या घरी सगळे सांगितले तर आपली बदनामी होईल व आपला संसार मोडेल अशी भीती त्याला वाटत होती. त्या दरम्यान प्रवीण याला एक मुलगी झाली. एकीकडे संसार बहरत होता तर दुसरीकडे सुनीताच्या धमक्या ह्या प्रचंड प्रमाणात वाढत होत्या. तिच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी त्याने एक प्लॅन आखला. त्याने तिला फोन केला व भेटायला बोलवले. 18 जानेवारी 2026 रोजी त्याने तिला बाजारात भेटायला येण्यास सांगितले. तेथे आल्यानंतर त्याने तिला मोटरसायकलवर बसवले आणि निर्जन स्थळी नेले. तेथे त्याने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि दुसऱ्या क्षणी त्याने तिचा घात केला. त्याने तिचा गळा जोरात आवळण्यास सुरुवात केली. ती तडफडू लागली, पण त्याने आपल्या हाताची पकड सैल केली नाही आणि काही वेळेतच तिचा तडफडून मृत्यू झाला. ती ठार झाल्यानंतर तो उठला. त्याने तिचा मोबाईल बंद करून एका झुडपात फेकून दिला. तिच्या अंगावरचे दागिने काढून घेतले व तेथून तो पसार झाला. इकडे 18 जानेवारी 2026 रोजी सुनीता ही आठवडी बाजाराला जाते म्हणून
घरातून बाहेर पडली पण ती घरी परतलीच नाही, म्हणून तिच्या मोठ्या मुलाने सगळीकडे शोध घेतला पण तिचा काही पत्ता लागला नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी 19 जानेवारी 2026 रोजी गडहिंग्लज पोलीस ठाण्यात आपली आई बेपत्ता असल्याची माहिती त्या मुलाने दिली. गडहिंग्लज पोलिसांनी सुनीताचा मोबाईल नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण संपर्क काही होत नव्हता. पोलिसांनी बऱ्यापैकी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की गडहिंग्लज आठवडी बाजारासाठी सुनीता हिने बँकेमधून 2,500 रुपये काढले होते. तसेच तिने बाजार देखील केला होता पण त्यानंतर ती कुठे गेले हे मात्र काही समजू शकले नाही. पोलिसांनी त्यांच्या परीने शोध घेतला असता 11 फेब्रुवारी 2026 रोजी महागाव मोसेवाडीच्या दरम्यान घंटीचा झरा नावाच्या ओढ्याच्या पात्रात शिर नसलेला अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला. महागावच्या पोलीस पाटील यांनी त्या संदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाची तपासणी करून मृतदेह सुनीताच्या कुटुंबियांना दाखविण्यात आला. तिच्या कुटुंबाने मृतदेह पाहताच त्यांनी हा मृतदेह सुनीता हिचा असल्याचे ओळखले व मृतदेहाची तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सुनीता हिचा मृतदेह 25 दिवसांनी सडलेल्या अवस्थेत मिळाला होता. सुनीताच्या खुनाचा शोध पोलीस घेत असताना पोलिसांनी तिच्या मोबाईलवर संपर्क झालेल्या 8 जणांसह तिच्या मैत्रिणीचीही पोलिसांनी कसून चौकशी केली असता पोलिसांना कळाले की सुनीता व गावातीलच गवंडी काम करणारा प्रवीण चंद्रकांत चिंचेवाडी वय वर्ष 34 या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना कळाले. ज्या दिवशी सुनीताचा मृतदेह सापडला त्या दिवसापासून प्रवीण हा आपला मोबाईल बंद करून कुठेतरी गायब झाल्याचे कळाले. त्यानंतर पोलिसांनी 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवीण याला मोठ्या शिताफीने पकडून पोलीस स्टेशनला आणले असता पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे. मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे. तसेच क्राईम मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे. पुन्हा भेटूया उद्या सायंकाळी ठीक 7 वाजता. धन्यवाद. जय महाराष्ट्र.